जय भीम. सोमवार दिनांक 8 डिसेंबर 2025 सम्राट वाचनमध्ये हा तिसरा लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार आणि त्याचे लेखक आहेत धोंडीराम सिंह राजपूत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा या दृष्टीने स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या त्रिसूचींचा पुरस्कार केला. समाज प्रबोधन डोळ्यासमोर ठेवून व्यक्ती, समाज व शासन या तिन्ही घटकांना सामाजिक जबाबदारीच्या एका धाग्याने ओवण्याचे मौलिक कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. गरीब, श्रीमंत, उच्च नीच, कामगार, मालक हे सर्व घटक कायद्यापुढे समान आहेत ही संकल्पना जनमानसात दृढ करून देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क प्राप्त करून दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विविध क्षेत्रातील कार्य अत्यंत गौरवास्पद आहे. विविध प्रकारच्या मौलिक कार्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे शैक्षणिक कार्य. तळागाळातल्या गोर, गरीब, दीन, दुबळ्या या सर्वांना शिक्षण मिळावे व तेही गुणात्मक शिक्षण असावे असा त्यांचा अट्टाहास होता. घटनेतील कलमानुसार देशातील 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलामुलींना मोफत शिक्षण मिळावे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केलेले आहे. मात्र आजही देशातील मागासवर्गीय, आदिवासी, जनजाती व गोरगरिबांची मुली शिक्षणापासून कोसो दूर आहेत. घटनेने त्यांना काय अधिकार दिले याची त्यांना कल्पना नाही. शासनाने त्यांच्यासाठी केलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही व ते लाभ घेऊ शकत नाही याचे एकमेव कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव होय. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नमूद केलेले आहे की शिक्षण घेणे हा भारतीयांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि शासनाने त्यांना तो उपलब्ध करून देणे हे शासनाचे आद्य कर्तव्य होय. देशातील प्रत्येक नागरिकाला चांगले दर्जेदार शिक्षण मिळावे तर ती व्यक्ती या देशाची जबाबदार व कर्तव्यदक्ष नागरिक होऊन लोकशाही शासन प्रणाली अधिक दृढ करेल असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ठाम मत होते. याची जाणीव सरकारला उशिरा झाली व त्यांनी शिक्षण हक्क कायदा पारित केला याचे श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाते. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्देशित केले. ते यासाठी की देशाच्या प्रत्येक नागरिकाने शिकावे, सुज्ञ व्हावे व एक जबाबदार नागरिक म्हणून देशाप्रती व समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे. संघटित झाल्यास व्यक्तींना बळ मिळेल व जर अन्याय झाला तर त्याविरुद्ध आवाज उठवील. अन्याय झाला तर त्याविरुद्ध आवाज उठवील. संघर्ष याचा अर्थ हक्कावर गदा आल्यास अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे. भारतीय स्त्रियांना शिक्षण मिळवून दिल्यास त्या परिवारातील सर्वांना संस्कार व नीतिमूल्यांचे शिक्षण देतील. बालवयातील मुलामुलींवर त्या चांगले संस्कार बिंबवतील व भारतीय संस्कृतीचे त्या पालन करतील असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः पुढाकार घेऊन उपेक्षित व दुर्लक्षित मागासवर्गीय मुलांसाठी त्यांनी पनवेल, सोलापूर, ठाणे, नाशिक, बेळगाव इत्यादी ठिकाणी वसतिगृहे आरंभ केली. मागासवर्गीय मुलामुलींनी संपूर्ण शिक्षण घ्यावे म्हणून त्यांनी शिष्यवृत्ती योजना आरंभ केली. एवढेच नव्हे तर औरंगाबाद म्हणजे सध्याचे संभाजीनगर येथे मिलिंद महाविद्यालय, मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेज, विधी कॉलेज स्थापन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः शिकून शिक्षणाचे महत्त्व, उपयुक्तता जाणून घेतली व नंतर मागासवर्गीयांच्या मनात शिक्षणाची आवड व जिज्ञासा जागविली व त्यांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्राणज्योत जरी माळवली तरी त्यांच्या प्राणज्योतीच्या प्रकाशाने देशाला खऱ्या अर्थाने शिक्षणाची व समानतेची दिशा दाखवली आहे. हे सूर्यप्रकाशा एवढे सत्य आहे. त्यांच्या संजीवन रूपी स्मृतीला कोटी कोटी प्रणाम. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.